मात्र सेट केलाय. भगत सर या लगेच. भगत सर या ना. भरत सर धाव द्या. भगत सर धावत या. झाडाखाली बसलाय या धावत या भगत सर. येस भगत सर आलेत. पंचांचा इशारा लेट्स प्ले. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय हर्षल रुपेश सनुगले. लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिला चेंडू पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. रुपेश सनुगले पुढचा चेंडू हलका त्याने टोलवला. कॅचची संधी. पहिला धक्का. पहिला हादरा लागलाय. नाराज असेल कुठेतरी फलंदाज आपण पाहतो. शून्याचा चष्मा घालून तेजस मात्र परततोय. त्याला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावत जायचंय मित्रा. चला थोडीशी घाई करायची हर्षल सर. आपण देखील वारंवार सांगायचंय. नवीन फलंदाज आदित्य. पंचांच्या भूमिकेत हर्षल लोकरे शुभम कदम आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी. आयकॉनिक खेळाडू आपण पाहतोय रुपेश सनुगले यांना. गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन सचावून मारण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये. कॉलिंग खराब. कॉलिंग खराब. या डीजे मास्टर. पॅडल स्वीपचा चेंडू होता मात्र गोशांकी क्षेत्रात एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात पंच हर्षद लोकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा इशारा येतोय. मॅच मात्र चालू ठेवायची. हलती जुलती मॅच ठेवायची आहे. कोणताही जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. टायमर सेट आहे 1 मिनिटच्या वरती. पुन्हा एकदा आयवा कॅच कोण होईल का. आयवा कॅच कोण घेईल का. नाही घेतला. आयवा कॅच साठी या डीजे मास्टर या लगेच. धन्यवाद डीजे मास्टर. सुरेख असा फटका. पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आयवा कॅच 5 झाल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये फक्त 2च आयवा कॅच आपल्याला पाहायला मिळाल्या. आयवा कॅच म्हटलं तर प्रेक्षक मायबापामधील जो खेळाडू कॅच पकडेल त्याला या ठिकाणी एनर्जी ड्रिंक दिली जाणार आहे. 12 धावसंख्येवर पहिलं षटक समाप्त आणि 12 धावा. यस हर्षल सर टायमाकडे लक्ष आपलं देखील असू द्या. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. लगेचच नवीन गोलंदाजी मार्कवरांना 3 षटकांची ही लढत आहे. तर हर्षल सर आपल्याला देखील सांगण्यात येते स्पीडअप घ्यायला सांगा. हर्षल सर मॅच हलती जुलती ठेवायची. हर्षल सर. विनू गोलंदाजी मार्कवर. विनायक उर्फ विनू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हर्षल सर टायमर चालू आहे. दोन्ही संघाला वॉर्न करा वारंवार. थोडासा स्पीडअप घ्या. सुरेख दंडग्राउंड तांगड्यांच्या मधून चेंडू गेलाय अमरच्या. तोपर्यंत बघता बघता A1 पवनच्या बॅटमधून 2 धावा. सन्माननीय संजयदादा शिंदे यांच्याकडून A1 पवनच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आले. पाहूया A1 पवन.
पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. हर्षल लोकरे सरांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील का? यस, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. चला स्पीडअप ठेवायचा आहे, हलती जुलती ठेवायची आहे मॅच. कारण पाहिलं तर उजेडीचीच आपल्याला फायनल सेमीफायनलचा महामुकाबला देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. निर्धाव असा चेंडू. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घोटील हा संघ पहिला संघ ठरला होता, या चषकामधील क्वालिफाय टॉप 4मध्ये जाणारा पहिला संघ. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मत्रेवाडी हा संघ ठरला होता. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं, वीरात वीर दौडले सात आणि 7 मावळे हाताशी घेऊन आपण जर पाहिलं तर भैया याने एक हाती लढत दिली आणि आपल्या संघाला म्हणजे डायमंड 11 ढेबेवाडी संघाला तिसरा संघ ठरला होता या चषकातील टॉप 4मध्ये जाणारा संघ. आता कोणता संघ असेल चौथा आणि अंतिम संघ, कोणता संघ असेल जो या चषकातील टॉप 4ची फेरी गाठणारा संघ असेल? आज अमरचा दिवस कुठेतरी खरा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्षय आहे चेंडूच्या खाली. यावेळी अक्षय मात्र कोणती चुकी आणि चुकी करणार नाही. या डीजे मास्टर असं धावत जा मित्रा, कारण आपल्याला अजून देखील 4 सामने कव्हर करायचे. थोडीशी घाई कर महेश, धावत जा मित्रा, कारण अजून देखील आपल्याला 4 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडासा स्पीडअप असू दे. एवन पवनने काहीतरी कानमंत्र दिला जाता जाता महेशच्या कानामध्ये, आणि तो मंत्र सक्सेस होईल का? कुठेतरी फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एस डिलिव्हर आहे, कोणताही धाव नाही, कोणतीही विकेट नाही. विक्रांत आला होता धावत, जर विकेटच्या शोधामध्ये कॅप्टन आहे, विकेटची भूक असणार त्याला. मात्र डिलिव्हरी आहे, कोणतीही धाव नाही, कोणताही गडी बाद नाही त्या चेंडूवर. कारण विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू स्थिरावला, डॉट डिलिव्हरची झाली आहे सांगता. ओव्हर समाप्त झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. चला शेवटचं षटक, अंतिम षटक लगेचच आपण हाताळायचं आहे. पंच घड्याळाकडे लक्ष असू द्या. 3 षटकांची ही लढत आहे. लगेचच तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यायचंय. कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड विक्रांत थोडीशी घाई कर मित्रा, कारण अजून देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई कर, आणि फायनल आपल्याला उजेडीचीच खेळवायची आहे. त्यामुळे थोडीशी घाई कर. विक्रांत काय सुरेख अशी गोलंदाजी. म्हटलं ना, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये योग्य टप्पा अगदी महत्त्वाचा असतो, आणि तेच लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन आहे या संघाचा, कॅप्टन आहे मस्करवाडी मोर्या 11 मस्करवाडी नंबर 1चा तो कॅप्टन आहे. सुरेख अशी गुड रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आकोई इशारा झाला आणि 2 धावा चोरी करून गेला फलंदाज. नाव आहे त्याचं महेश आदित्य, माफ करा आदित्य. स्ट्रायकिंग एंडला आहे. आदित्यकडे क्षमता आहे, नजाकत आहे. एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. अक्षय धावतोय, पळतोय आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय आरपार फरार, आणि दिले संधी.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय, पंचांचा इशारा. सुरेखाचा फटका, खेळाडू तैनात आहे आणि पुन्हा एकदा दिली आहे डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर. तर अगदी 90च्या 80-90च्या काळामध्ये डीजे मास्टर आम्हाला घेऊन गेले. त्या काळातील ही गाणी डीजे मास्टर त्या काळामध्ये नव्हता तरी देखील त्या काळामधील आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. डॉट डिलिव्हरी विक्रांतची आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 धावा. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाईल. पंचांचा इशारा हर्षल लोकरे सरांचा वाईटचा. या वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. जसा शेवटचा चेंडू पडेल त्या चेंडूवर काही येऊ. सिद्धनाथ फायटर मोरेवाडी संघ आपण आपला स्क्वॉड मात्र तयार ठेवायचा आहे. लगेचच मैदानात ताबा घ्यायचा आहे. वा बाई वा. ट्रोकशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव चित्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. सूरज येईल गॅदर करेल. वा बाई वा. 3 धावा. अरे आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशी हालत आपल्याला पाहायला मिळाली. जिथे एक होती तिथं मात्र 2 धावा. चला सिद्धनाथ 11 मोरेवाडी फायटर्स आपण लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं लक्ष. जाऊयात आपण आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक आणि मालदनचा एक फ्रेश व्हॉइस भरत जाधव सर जोडले जातील. आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोरेवाडी संघ आपल्याला सांगितलंय आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण तुम्ही लगेचच घ्यायचंय. तोपर्यंत आपण उपस्थित मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणात आयोजित श्री मंगलमूर्ती चषक 2025 आणि या 2025च्या भव्य दिव्य आयोजनाचं औचित्य साधून हा योगायोग पुन्हा येणार नाहीये. कारण की उपस्थित मंचावरती एक उभरतं व्यक्तिमत्व ज्यांनी फक्त भावी नगरसेवकच नाहीये तर या राज्याचं नेतृत्व करावं असं व्यक्तिमत्व या मंचावरती उपस्थित आहे. आमचे सर्वांचे लाडके माननीय सुहास पवार यांना मी विनंती करतो तुमच्या शुभस्ते संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने सोबत जोडून हा महत्त्वपूर्ण प्रथम सत्कार घ्यायचा आहे. माननीय श्री यज्ञेश प्रशांत पाटील दादांचा यथोचित सत्कार सन्मान या आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सुहास पवार दादा आणि संपूर्ण आमचे जे आयोजक आहेत आमचे सँडी असतील गणेश दादा प्लीज तुम्ही देखील या सत्कार समारंभासाठी सोबत जोडायचं आहे. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमच्या हातून या एखाद्या गावाचं एखाद्या शहराचा विकास नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर तुमच्या हातून विकास घडावा हीच रायगड निवासरी आई शिरकाई देवी चरणी प्रार्थना असेल. आणि राजा शिवछत्रपतींचा वरद हस्त सदैव तुमच्या पाठीशी असो. आमचे लाडके सर्वांचे विचारातील नवयुवकांचा शिल्पकार माननीय श्री यज्ञेश प्रशांत पाटील दादा यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात आपण पुढच्या सत्कार समारंभाकडे. मी विनंती करतो पश्चिम महाराष्ट्र आयकॉन महाराष्ट्राच्या एका गावातून येणारा व्यक्ती अख्ख्या वेस्ट महाराष्ट्रामध्ये आपलं एवढं मोठं नाव करतो तो व्यक्ती म्हणजे आमचा सर्वांचा लाडका कोहिनूर ऑफ पाटण तालुका गणेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माननीय श्री ओमकार पाटील दादासाहेबांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मराठी पाऊल पडते पुढे. युवा उद्योजक आहेत. युवकांनी सगळ्या गोष्टीत पडावं, प्रेमात पडावं, खेळामध्ये पडावं आणि उद्योग व्यवसायामध्ये देखील पडावं हे असे विचारांचे आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री ओमकार पाटील
दादा यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद ओमकार दादा, अशीच तुमची साथ आणि सोबत राहून द्या. मी विनंती करतो डॅशिंग बॉय गणेश माफ करा गौरव शिंदे, गौरव दादांच्या शुभ हस्ते आपण पुढील सत्कार घेऊयात. युवा उद्योजक माननीय श्री निकेत मडवी साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. दादा प्लीज सगळ्यांची विनंती आहे. धन्यवाद दादा, मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजेत. त्याचबरोबर संदेश सुतार साहेब यांना मी विनंती करतो की आपण पुढील सत्कार तुमच्या शुभहस्ते करावा. माननीय श्री प्रज्वल म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. आज दादा फक्त आलेला नाही, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे आलाय. त्या संपूर्ण मित्र परिवारांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रज्वल दादांसाठी. मी विनंती करतो माननीय श्री रोहन शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट वैभव विजय जाधव यांचा या मंचावरती यथोचित सत्कार सन्मान करावा. आता मात्र टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत, आमचे दादा ॲडव्होकेट आहेत. यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती दादांचा होतोय. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर त्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला. मराठवाडीकरांच्या ऋणानुबंधांच्या धागेने विणलेली ही मायेची रेशमी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा झाल्या पाहिजेत आपल्या संपूर्ण पाहुण्यांना. मी विनंती करतो दादा की आपण विराजमान व्हायचंय आणि या चालू असलेल्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स डीडी सर. आपण पाहिलं आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा पहा लगी तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळेला म्हटलं ना लालच बली षटकार आलाय चौकार आलाय षटकार आलाय चौकार आलाय. काय गरज होती रिव्हर्स अटेम्प्ट खेळायची? सरळ बॅटने जर तुझ्या धावा येत आहेत तर उलट्या बॅट मारायची काय गरज होती? सुरेखाशी फलंदाजी चालू होती. फलंदाज रुपेश सनुगले एक चौकार एक षटकार आला होता, मात्र कुठेतरी रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर विकेट गमावून बसलाय. आता मात्र नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलेला. प्रत्येक मान्यवर पाहिलं तर आज संपूर्ण दिवसामध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धावता पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता पंचांचा इशारा, गोशांकी क्षेत्रात एक धाव. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय हर्षल लोकरे आणि शुभम सर आपण यांना पाहतोय. सर जरा माझी बाजूला होता का दादा? थोडंसं साईडला आहे ना रॉनी सर, जरा बाजूला होता. चौकार चौकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हरची मात्र होते समाप्ती. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 21 धावा, महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. एवन पवन कुठेतरी नाराज असतील कारण पहिल्याच ओव्हरमध्ये एवढ्या धावा खर्च केल्या. P1च्या षटकामध्ये पाहिलं तर 38 धावांचं टार्गेट आणि पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायचं आपण GTCच्या माध्यमातून आपण समीकरण आपल्या TV स्क्रीनवर पाहू शकता. 12 चेंडू 17ची गरज.
यांची न त्यांची मॅच लागणार ना धामणीची. कशाला एक विजेता टाका आणि तिघांची नावं टाका. हा, हे मॅच नंतर. सूरज जखमी जरूर आहे मात्र सूर्य कसा झेल कमबॅक केलाय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज A1 पवनने कमबॅक केलाय. करून दिली आहे सूरजची विकेट, महत्वाची विकेट. चला नवीन फलंदाज अक्षय, कॅप्टन आता इन फॉर्म मध्ये आलाय, कमबॅक करून दिलाय. यस, ते बारका पोरगा जो आहे त्याला बाजूला करायचा. पवन दादा तुमच्या मागे जो बारका पोरगा आहे त्याला बाहेर पाठवा. हर्षल दादा त्याची चक्री द्या आणि त्याला बाहेर पाठवा. हर्षल सर नोट दादा अंतर येतो सर ने. यस, धन्यवाद. हर्षल सर आपण पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि जिथे कमी तिथे आम्ही आणि संपूर्ण आयोजनच आमचं आहे, पाटण तालुक्याचं आमचं आहे, प्रत्येकाचं आयोजन आमचं आहे असं मानणारे हर्षल सर पंचांच्या भूमिकेत. जिथे गरज लागेल, जिथे काही कमी पडेल तिथे मात्र आम्ही असेल. एक मिनिट पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. कॅचेसची संधी जरूर आहे आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी करणार नाही. तू चल मैं आया असं काहीतरी आणि डीजे मास्टरला दिली आहे संधी. या डीजे मास्टर अपडेटरला दिसत नाही. चला नवीन फलंदाज धावत मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नवीन फलंदाज धावत जायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत धावत जायचंय. धावत जायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमर थोडासा धावत जा मित्रा. पंच हर्षद सर आपण वारंवार ताकीद देत राहायचंय. सगळ्यांना ताकीद द्यायची, एकालाच नाही तर सर्व संघांना ताकीद द्यायची. घाई करायची कारण आपल्याला फायनल सेमीफायनलचे महामुकाबले आपल्याला उजेडीचेच खेळवायचे आहेत. चला धामणी संघ आई भराडी माता 11 धामणी संघ आपण तयार राहायचंय. जो संघ जिंकेल तो आपल्या बरोबर 2 हात करेल याची दक्षता घ्या. तुम्ही सांगा. हो तुम्ही सांगा. माईक कुठे तुमचा? माईक चालू आहे तर नाही. पुढची मॅच एक ओव्हरची आहे. पवनचा पुढचा चेंडू. वा भाई वा, कमबॅक केलाय, कमबॅक केलाय. आम्ही रनात हरलो नाही, आम्ही मनात देखील हरलो नाही कारण आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करत राहू असं दाखवून देतोय. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी हा संघ. A1 पवन कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड करताना आपल्या संघाला पुन्हा एकदा कॅचेसची संधी. एलिव्हेशन फसलाय. 1-2 खेळाडू तैनात आणि वा बाई वा, तिसरी विकेट या ओव्हरमध्ये संपादन करली आहे. काय सुरेख अशी गोलंदाजी A1 पवन. चला नवीन फलंदाज लगेच धावत जा. कॅप्टन विक्रांत मैदानाच्या आतमध्ये, जर्सी नंबर 4. संघाची धावसंख्येचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त 22 धावा आणि पाहिलं तर 1 धाव खर्च केली 5 चेंडूमध्ये आणि 3 विकेट, महत्वाच्या विकेट संपादन केल्यात ते म्हणजेच A1 पवन याने. चला कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला A1 पवन, दुसऱ्या बाजूला विक्रांत. पुन्हा एकदा पुढे येऊन मारलाय, जरूर मारलाय आणि वा भाई वा, सूर्य कसा झेल. महेश, काय सूर्य कसा झेल आणि दिली डीजे मास्टरला संधी. चला लगेच जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. डीजे मास्टर चला पवन लगेचच क्षेत्ररक्षण पांगवून घ्यायचंय आणि पवनने जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये पवनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 1 धाव खर्च करत तब्बल 4 गडी बाद करणारा पहिला खेळाडू आजच्या या 2 दिवसामधील. सुरेख अशी गोलंदाजी पवनची आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेट एका ओव्हरमध्ये घेणारा खेळाडू A1 पवन आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धनाथ 11 मोरेवाडी या संघाचा A1 पवन. आता मात्र गोलंदाजी मार्कवर चेंज केलाय. स्लॉट षटक, हाणामारीचा षटक. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत.
6 चेंडू 16 धाव्यांची गरज. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र 5 चेंडू 15ची गरज. 5-15चं समीकरण. राजेश एक अनुभवी गोलंदाज. 5-15चं समीकरण. पवनने मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. ऊर्जा भरली आहे, संपूर्ण संघामध्ये ऊर्जा भरली आहे पवनने. कारण पवनने सांगितलं शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही आणि आपली टीम आहे, आपण लढवई आहोत, आपण शिवाजींचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजींचे मावळे शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत देत होते, तसे मात्र आपण शेवटच्या चेंडूपर्यंत लढत द्यायची असं पवनने सर्व संघाला दाखवून दिलं. आणि कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड कशाला म्हणतात ते मात्र पवनने दाखवून दिलं. काय सुरेख अशी गोलंदाजी राजेशची पाहायला मिळते. जर राजेशची गोलंदाजी एकदा आवडली असेल ना मित्रांनो, जोरदार टाळ्यावर जाऊ द्या, कारण सुरेख अशी गोलंदाजी. 6 चेंडू 16 डिफेंड करायला जरूर आलाय आणि अचूक टप्पा आणि अचूक लाईनवर लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते. साहसी गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पंचांचं काय पाहायला मिळते. वाईट आणि +1 म्हणजे 2 धावा घ्या सर. वाईट +2 घ्या. वाईट +1 2 घ्या. आता मात्र समीकरण असेल ती म्हणजेच 3 चेंडू 10ची गरज. वा भाई वा. आता मात्र 2 चेंडू 10ची गरज. 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही षटकार मारावेच लागतील विजय संपादन करायचंय तर. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते राजेशची. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही, कारण पवनने दाखवून दिलं आपल्या संघासाठी कसं जगायचं, कसं लढायचं आणि कसं फाईट बॅक करायचा. पहिल्या ओव्हरला जरूर 21 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 21 धावा आल्या होत्या. येस, मस्करवाडी संघ 12वा खेळाडू आपला आपण पाठवायचा आहे. येस, आई भराडे माता 11 धामणी संघ आपण लगेच आपला कर्णधार पाठवा. बारकादा आपला कॅप्टन लगेच पाठवा. अनिल दिंडे या लगेच या. आणि टॉस केला जाईल सर्वात प्रथम.